वाशिमनंतर खामगावातही पकडल्या चिल्ड्रन्स बँकच्या नोटा, चौघांना ठोकल्या बेड्या. खामगाव नागरिकांना गंडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खामगाव शहरापासून जवळच असलेल्या मागता कोकता शिवारात गावकऱ्यांनी या चौघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चिल्ड्रन्स नोटांच्या माध्यमातून अनेकांना गंडवण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. नेमकी घटना काय? 2 दिवसांअगोदर वाशिम जिल्ह्यातील वाशिम हिंगोली मार्गावर बासंबा पोलिसांनी चिल्ड्रन्स कंपनीच्या नोटा देऊन गंडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक केल्याची कारवाई ताजी आहे. ही घटना ताजी असतानाच आज 1 मार्च रोजी दुपारी खामगाव शहरापासून जवळच असलेल्या मागता कोकता शिवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या चौघांना गावकऱ्यांनी अडवले. त्यांची चौकशी केली असता छत्तीसगड येथून आलेले हे चौघेही युवक चिल्ड्रन्स बँकेच्या 500 रुपयांच्या नोटा कोणाला तरी देऊन गंडवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना पकडून तातडीने ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून उपरोक्त चौघेही आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक केलेले सर्व आरोपी बिलासपूर छत्तीसगड येथील रहिवासी आहेत. आशिष कुमार उमाकांत तिवारी वय 21, अभिषेक कुमार संजय शाहू वय 22, तेजराव मोतीलाल शाहू वय 21, अमन वीरेंद्रराव शिंदे वय 22. पोलिसांनी त्यांच्याजवळून खालील मुद्देमाल जप्त केला आहे. 1 चारचाकी वाहन, 4 मोबाईल फोन, चिल्ड्रन्स बँकेच्या 500च्या नकली नोटांचे बंडल. या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू असून उपरोक्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा अनुप गवळी, खामगाव.